पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भाऊजी आता थांबला तर नाश्ता करून जावा ना, मी घेऊन येते पटकन। नाही नको वहिनी, चहाच घेतो बस, मला निघायचं लवकर। बर अपर्णा, मी कपडे धुवून घेते माग, तू गॅसवर भाजी ठेवली तेवढी बघशील ना? हो बघते। काय अर्जा, घरातलं काम केलं का? तरी घेतली नाही का? मॅडमने ऑफिसला यायला सांगितलं का? यार हो की, घेतो की, एवढी गडबड आहे? हा, ज्यावर डाफरू नको, सही घे। अरे तुझ्या शब्द वाचते आपली, एवढं सोपं आहे का? ते मला नको सांगू काय असं, काय करायचं कर। काय काका, अरे कुठं चालला? कुठं म्हणजे शेतात। कशाला जातो आता, जाऊन काय उपयोग आहे तुझ्या? नाही, आता जमीन विकायचीच ठरलीये। हा, तीच बोलत होता अर्जा संघ, म्हटलं आता काकांना सांभाळ। अरे सुजा, माझा ऐक, नको इकूच जमीन, ती सरकारनं लई कष्टाने घेतली जमीन। हा, पण दुसरी कुठली जमीन मिळा ना, आणि आलेल्या पैशातून अजून 2 जमिनी विकत घेता येतील आपल्याला। काय अर्जा, बोला ना काकाल तू। सुजा, अरे ऐक माझं, पाहिजे तर मी हात जोडतो तुझ्या पुढे, पर हात कुठे जोडते ह्याच्या समोर? हा, त्याचा काय उपयोग नाही आता, आणि मी त्याला म्हणतोय दुसरी जमीन बघ, पण तोच नाही म्हणतोय मला। अर्जा, अरे बघ की रे एखादी जमीन। बघतो मी दुसरी जमीन। अर्जा, अरे ही दुसरी जमीन नाही, ही आपली आई आहे। अरे हिच्यामुळे तर आपण अन्न-पाणी खातोय आज। हा, आहे आपली, हीच कळा ना काका त्याला। तुला बघतो म्हणलं ना, थांब की जरा। बघू नको, कर कदम, चला तुम्हाला सोडतो मी शेतात। अर्जा, नक्की बघा रे, हा, नाहीतर तो जमीन इकल बघ आपली। बघतो, चला। अर्जा, आजचा दिवस, आजच्या दिवसात सही झाली नाही तर तुझा बाप परत कधी शेतात जाणार नाही, लक्षात ठेव। त्यामुळं काही कर, अप्पीकडून आजच्या सही घे, जा आता, सोड बापाला शेतात। हा, महिलांसाठी घेतलेल्या सरकारी शिबिरात महिलांची संख्या कमी। गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग शिर्के। शिर्के, मी पेपरला काय वाचतेय? आता तुम्ही काय वाचते मला कसं कळणार मॅडम? शिर्के, अहो आपण महिलांसाठी ज्या काही सरकारी योजना राबवतो त्यात त्यांची संख्या कमी आहे। हो खरंय मॅडम। अहो हे मलाही माहिती आहे। ते काय माहित नाही मॅडम, पण आपल्याकडे महिलांसाठी खूप प्रशिक्षण शिबिर होतात, प्रौढ साक्षर वर्ग होतात, पण उपस्थिती कमीच असते मॅडम। अहो पण मग त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाहीयेत का? असं काही नाहीये मॅडम, आपण शक्य त्या सर्व मार्गाने योजना पोहोचत असतोच की, पण काय रिस्पॉन्सच भेटत नाही मॅडम, उपस्थितीच कमी असते। आणि शेवटी काय, बायकांच्या मनात काय चाललंय हे खुद्द ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता आलं नाही मॅडम। शिर्के, आता सध्या माझ्या मनात काय चाललंय सांगू का? आत्ताच्या त्या संबंधित सगळी माहिती मला पाहिजे माझ्या टेबलवर। चालते की मॅडम, तयार ठेवतो। अपर्णा, पिऊने तुला सगळी औषधं सांगितलेत ना गारूची? म्हणजे? अगं पिऊ आणि भाऊजी बाहेर गेलेत ना, त्यांना यायला वेळ लागणार आहे आणि त्यांनी सांगितले काळजी घ्यायला त्याची। पण आरूला झालंय काय? अगं काय झालं तर? तू सून आहेस ना या घरची, मग तुला एवढं बी माहित नाही का काय? अगं काय नाही, त्याला रात्री ताप आलेला आणि आज सकाळी उलट्या पण झालेत। अरे देवा, मग आता बरं आहे का तो? आता बरं आहे, आणि सकाळी डॉक्टर पण येऊन बघून गेलेत त्याला। बरं। अपर्णा, अगं पण एक अडचण आहे। अगं काय आता अडचण? तुझ्या तर 5वीला पुजल्यात बघ नुसत्या अडचणी। अहो मुंबईवरून ते एक स्पेशलिस्ट डॉक्टर येणार आहेत, त्यांना दाखवायचं होतं आज मला। हे येणार आहेत बरोबर, क्लासवरून डायरेक्ट तिकडे येतो म्हणालेत। ताई पण मग अहो आरूची काळजी घ्यायला कोण? त्याला काय होतंय तवा? खुदे की त्याला काय व्हायचं ते।
तुम्हाला तर मिरवायचं असेल ना तिकडं कलेक्टर म्हणून हापिसात. नाही तसं नाही, पण ताई तुम्हाला किती वेळ लागणार आहे घरी यायला? तू जागा आपे, तुला काय घेणं देणं आहे? लई त्या आरूची काळजी असल्यागत अजाबात आव्हानू नकोस बघ. आपण ना मला अगं तिथं वेळ लागेल, कारण का ते डॉक्टर बाहेरून येतात ना आणि लई गर्दी असते त्यांच्याकडे. ताई तुम्ही बिंदास जावा, मी थांबते घरी आरूची काळजी घ्यायला. अगं पण तू कशी थांबणार? ताई नका काळजी करू, ते बाकीचं मी बघते. हा फक्त त्याची गोळ्या औषधं माझ्याकडे देऊन ठेवा. अजून काय करायचंय? त्याला सकाळचा डोस दिलाय आणि आता तो झोपलाय. उठला की त्याला वरण भात द्यायचे. भात केलाय मी, फक्त वरण मी करते की मग. बरं झालं, माझं आता टेन्शनच गेलं बघ. आणि बर का आपे, मी बी हाय बर का घरात जेवायला. माझं बी जेवण बनवशील ना का? मी बी आरुगत आजारी पडू. मावशी तुम्ही काही काळजी करू नका. ताई मी घरच्यांच्या सगळ्यांच्या जेवणाचं बघते. ठीक आहे मग. बरं मी पण आवरून घेते आणि निघते लगेच. हा सावकायचा. हो. नमस्कार मॅडम. शिर्के ते सगळ्या फाईल माझ्या टेबलवर नाही, माझ्या घरी या ना. घरी का? आजचं सगळं काम मी घरी बसूनच करेन. बर पोचतोच मॅडम. मम्मी कुठे गेली? आरू, अरे मम्मी पप्पा ना त्यांचं काही महत्वाचं काम आहे म्हणून बाहेर गेलेत, पण मी आहे की तुझ्या जवळ. हा काकी, तू इथेच थांब. मी इथंच आहे, कुठे नाही जात. बरं मला एक सांग, तुला काय खायचंय? तुला मी मस्त ज्यूस करून देऊ का? नको, आत्ता नको. मग तू आराम कर, म्हणजे तुला लवकर छान बरं वाटेल. हा हा मग चला आता डोळे मिटान शांत झोपा बरं. मॅडम. हो, कोण पाहिजे तुम्हाला? मॅडम आहेत का आमच्या? नाही नाही, पण मॅडम फिडमला मी इकडे ओळखत नाही. हा अतुल काय म्हणतात बघ जरा. काय म्हणाला? काय करताय तुम्ही? थांबा जरा. अपर्णा आले. आरू तुला काही लागलं तर मला लगेच आवाज द्या. झोप शांत आहे मी. ओ कलेक्टर मॅडम, आऊ बघा कोण आलंय तुम्हाला भेटायला. काय झालंय मावशी? शिर्के, हातुल दादा, अहो तुम्ही कशाला आला? मॅडम सरकारी आदेश, तुम्ही असाल तिथे सिक्युरिटी बी द्यायचे. मावशी चहा करतो म्हणत होता ना? अतुल. नाही नाही नाही, करते ना, करते लगेच करते. हा काय हो दादा, याच्यातून कधी बी गोळी सुटते का? नाही मावशी, ते ऑटोमॅटिक आहे. फायर, जोरात ओरडली की गोळी सुटते. दाखवू का? नाही नाही नाही, नको नको नको. शिर्क्याव काय चाललंय तुमचं? चेष्टा करताय वे? नाही मॅडम, मगाशी आम्ही आलो ना तेव्हा म्हणत होते इथे मॅडम फिडम कोण राहत नाहीत म्हणून. अतुलला बघितल्या डायरेक्ट यांचं बोलण्याचं टोनच बदलला की राव. बर हातुल दादा बसा, थांबा मी चेअर आणते. चहा घ्या. काय झालं? मावशी अहो तुम्ही घाबरताय कशाला? थांबा की. शिर्के बाद झाली हा आता चेष्टा. सॉरी मॅडम. लाज वाटते का चेष्टा करायला? मी बी असते ना घाबरून. मी मावशी चहा एक नंबरच झालाय बरं का. मावशी आरू झोपलाय का नाही एकदा बघता का? ए बाया, तू काळजी घ्यायला थांबली ना आता त्याची, की मग घे की मग तू. आओ शिर्के मी आले. मॅडम तुम्ही थांबा, मी बघतो. बर सरळ गेलात ना की डाव्या त्याला खुली.
अर्णवरावांनी मस्त ताणून दिले बघा, आता काय लोडच नाही हो. अरे वा, बेस्ट झालं मग. आता तो उठेपर्यंत आपण काम उरकून घेऊ. चला. काय बाया, या आप्पीला घरात थांबून मी लई मोठी घोडचूक केली. सगळं मलाच निस्तारायला लागते इथं. ए आपे, बाया काम करून करून मला लय भूक लागली. स्वयंपाक हाय का घरात केलेला? मावशी, मी आता स्वयंपाक करते. शिर्के, एवढं झालं ना की लगेच जेवण करून घेऊ. नको मॅडम, मी आणि अतुल काहीतरी खाऊन येतो बाहेर. का हो? अहो बाहेर कशाला जाताय? जेवा की इथंच. ठीक आहे मॅडम. आणि हा, ते आरूला वरण करायचंय बर का, ते ध्यानात ठेव जरा. मॅडम, तहसीलदाराने कॉल करायचा होता. मग करू की. तुम्ही एक काम करा, नॉर्मल कॉल करा, मी बोलते. बरं, इयरफोन आहेत ना? हो मॅडम. हा, द्या, लावा फोन. मॅडम, मी करतो ना, द्या ते. नाही, राहू दे की, करते. एवढं जेवण करून अंगात ताकद येत नाही का हो मावशी तुमच्या? आता माझ्या ताकदीचं काय आलं तवा इथं? नाही, तुम्ही भांडी उचलले नाहीत एक बी म्हणून विचारलं. ए आपे, हे तुझ्या हाताखाली काम करणारी लोक मला असं बोलायला लागले ना, तर मी अजिबात खपून घेणार नाही. सांगून ठेव त्यांना. हा मॅडम, किती काम करता हो तुम्ही? शिर्के, अहो आपलं घरी म्हणल्यानंतर केलंच पाहिजे की. आणि त्यात मी एक बाई आहे. आता बाई म्हणले, शपथ, अहो मला हे आता कळलं. काय कळलं मॅडम? काय कळलं काकी? मला पण सांग ना. आरू, अरे तू तर बोलायलाच लागलंस की. मग बरं झालं मी आता. अरे वा, बेस्ट. हा शिर्के, मी हे म्हणत होते, अहो बाई जर का घरातल्या सगळ्या कामांमध्ये गुरफटली तर ती बाहेर कधी पडणार? बरोबर आहे मॅडम. हा मग, अहो मग आपण किती योजना राबवल्या, किती शिबिरं घेतली, तरी आपण तिच्यापर्यंत पोहोचणार कसं? करेक्ट. ही आयडिया एका बाईच्याच डोक्यात येऊ शकते बरं का. मग आता काय करायचं? आता घरी जायचं. घरी? काम संपलं? शिर्के, आपापल्या घरी नाही. अहो घरी जायचं म्हणजे त्या सगळ्या बायकांच्या घरी जायचं, त्यांना शिबिरं, बाकीच्या सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या. हा, हे चालतंय की. हो, पण त्याआधी आपल्याला सगळ्याची उपाययोजना केली पाहिजे ना. मॅडम, तुम्ही एवढा भारी तोडगा काढलाय की नाही, आपण जे लागते ते करू. काय रो? हा, जोर लगा काय? तुला जा, त्याआधी उतर तिथनं. घेतो मॅडम. अरे तुला काय सांगितलंय मी, हात नाही लावायचा म्हणून? हा,
शिर्के, आता सध्या कुठल्या कुठल्या योजना चालू आहे? मॅडम एक सांगू, तुम्ही 4थ्या कलेक्टर आहात ज्यांच्यासोबत मी काम करतोय, पण लोकांच्यासाठी काम करतोय असं पहिल्यांदा वाटतंय बघा मॅडम. शिर्के, अहो तेच तर केलं पाहिजे ना. या कुठल्या कुठल्या योजना त्यावर बोलूया. या. आप्पे, मला माहितीये तुला एक कधीच पटणार नाही, पण आता ती वेळ गेली आहे. कदमांचं अख्खं आयुष्य गेलं त्या शेतात, आणि ह्या वयात जर शेत गेलं ना तर त्यासाठी मला एक करायलाच लागणार आहे आप्पे. अर्जुन, आप्पे. अर्जुन, काय चाललंय तुझं? अगं बघतोय फाईलचा कट्टा केवढा आहे. का? अगं म्हणजे अंदाज लावता येईल ना की रात्री झोपायला किती वाजणार आहेत. 12, 1, 2 का 5. गब्बस. पण अर्जुन खरंच सॉरी, माझ्या कामांमुळे मला आधीसारखा वेळ नाही ना देता येते तुला. गप गा, मी गंमत करत होतो. तू कर, मस्त काम कर. चल बस, पाहिजे तेवढं काम कर. बस. तुला माहितीये का, आज मी सगळं काम घरात केलं. हो, मला आरू म्हणत होता. काय? आरू म्हणला की कलेक्टर मॅडमचं काम कसलं जोरात आहे, एकदम फाट 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 काम करतात. 1 मिनिट, ते सगळं आरू बोलला? हा, म्हणजे असंच काहीतरी म्हणत होतो. नाही अर्जुन, पण आज घरी थांबल्यामुळे ना लई मोठा प्रश्न सुटलाय बघ. म्हणजे? अरे म्हणजे शिर्के म्हणत होते आपण महिलांसाठी ज्या काही सरकारी योजना राबवतो ना ते यशस्वी होतच नाहीत म्हणले. मी आज घरी थांबले ना तेव्हा मला त्याचं उत्तर सापडलं. म्हणजे कसं काय? अरे म्हणजे बघ की, बायका अशा संसारात गुरफटतात, मग त्या बाहेर कधी पडणार, म्हणून ते यशस्वी होत नाही ना योजना. मग मी ठरवलं, या ज्या काही योजना आहे त्या योजनांची माहिती त्यांच्या घरोघरी जाऊन द्यायची. आणि कामाला सुरुवात झाली. आता झालं 2 फाईलवर सही राहिल्यात फक्त. आता एवढं झालं, जेवण झालं की मग पुढचा सगळा वेळ मिस्टरांना. 1 नंबर काम केलं आप्पे, मी लय खुश झाले. म्हणजे तू म्हणलीस ना की राहिलेला सगळा वेळ जेवणानंतरचा मिस्टरांना देणार. मी एकदम टर्बो चार्ज झालोय आप्पे. मी तुला सांगतो ह्या फाईल. ह्या फाईल्स. तुझं काय चाललंय अर्जुन? अरे हा पेन. काही खरं नाही यार. हा, एवढं केलं पाहिजे. तू बस की खाली, उभं काय राहिलंय? अर्जुन, हे एवढं सगळं मी करते खरं, म्हणजे हा प्रयोगच आहे. पण जर का बायकांनी प्रतिसाद नाही दिला ना मग अवघड आहे ना. केलं पाहिजे आपण. अपर्णा, ए अपर्णा. हा ताई, अगं जेवायला या, आम्ही सगळे वाट बघतोय. आले 2 फाईल राहिले. आप्पे, तुझं मला हेच पटत नाही. काय म्हणजे कामाला एवढं महत्व द्यायचं का, जेवणाला महत्व नाही द्यायचं? म्हणजे तू मला काय म्हणली होतीस की तुझी काळजी घेणारा कोण आहे, फक्त मी आहे का नाही? मग आता मी सांगतो ना ते ऐकायचं. आज आपण एका ताटात बसायचं का जेवायला? काय? हा, बसू की एका ताटात, त्याला काय होतंय? इथं बाहेर सगळ्यांसमोर एकाच ताटात नाही नको, मारले कस तरी होतं. आता कस तरी काय होतंय अर्जुन? तू झालं, लाजली. म्हणजे मेलो मी, आहे ना. तू लाजवतोयस मला. आप्पे, आता काय करू? मला असं पूर्ण दिवस एकत्र घालवावं असं वाटतं. असाच मला नाही वाटत आहे का आपण? अपर्णा, आले ताई, आले. अर्जुन, तुझं काय चाललंय? तू मागे सर बरं. मागं काय सरक, मागं सरक. मी माझ्या बायकोच्या समोर बसलोय काय लोकांच्या बायको समोर बसलोय? नाही, पण तू असं बघतोयस मला कस तरी होतंय. काय करू? बघतोय तर माझी नजरच हटत नाही ना तुझ्यावरून. अर्जुन, तू काय करतोयस? तू कर ना तुझं काम, मी माझं काम करतोय. अपर्णा, आले ताई. मला माझं काम करू दे. मग कर की, मी कुठं काय म्हणलोय?
अप्पे, तुला मी लय वाईट वाटीन ग, घाणेरडा वाटीन, पण कदमांसाठी मला हे करायला लागतंय ग. खरंच सॉरी अप्पे.